विद्यार्थी मित्रांनो, विद्याभारती ई पाठशाळामध्ये आपलं पुन्हा सर्वांचं स्वागत. A very good morning to all of you students. Today we are going to learn chapter number 15, triangles and their properties. In this topic we will learn parts of the triangle. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही शिकणार ट्रायंगलचे पार्ट्स कोणते आहेत, ठीक आहे ना. In the first and second chapter we have learned the basic concepts of geometry, that is line, line segment, ray, point, parallel line, intersecting lines, अँगल्स, टाइप्स ऑफ अँगल्स हे आपण शिकलोय. आज काय शिकणार आपण? ट्रायंगलचे जे पार्ट्स आहेत ते आपण शिकणार आहे. टू हॅव ऑब्झर्व द ट्रायंगल, वी हॅव सीन द ट्रायंगल. आपण ट्रायंगल पाहिलेले आहेत, ठीक आहे. सो ऑब्झर्व द फर्स्ट फिगर. हिअर देर आर सम बेसिक जॉमेट्रिकल फिगर्स. तुम्हाला काही बेसिक जॉमेट्रिकल फिगर्स दिसतात आहे. आपल्याला काय करायचं आहे? वी विल काउंट द नंबर ऑफ फिगर, नंबर ऑफ सर्कल, नंबर ऑफ स्क्वेअर अँड नंबर ऑफ ट्रायंगल. चला ऑब्झर्व करा. सगळ्यात हाऊ मेनी सर्कल्स आर देअर, how many squares are there, and how many triangles are there? Circles, very good. How many circles are there? 5. How many squares are there? There are 2 squares. Have first and this is the second square. And how many triangles are there? Baga 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. So in this figure there are 5 circles, 2 squares आणि 8 ट्रायंगल. आज आपण काय शिकणार विद्यार्थी मित्रांनो? ट्रायंगलचे पार्ट्स. आपल्याला ट्रायंगल कसा असतो आपण तो पाहिलेला आहे. चला ऑब्झर्व द फिगर. बघा इथे तुम्हाला काही फिगर दिसतील तुम्हाला. हिअर देर आर 3 ट्रायंगल्स. बाय ऑब्झर्विंग दिस 3 फिगर्स कॅन यू गेस व्हॉट इज मीन बाय ट्रायंगल? सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो, ट्रायंगल कशाला म्हणायचं? बघा व्हेरी गुड. ट्रायंगल हॅज 3 साइड. ट्रायंगल हॅज 3 व्हर्टायसेस. व्हेरी गुड. ट्रायंगल हॅज 3 अँगल्स. ट्रायंगल कसं तयार होतो? बघा, अ ट्रायंगल इज ए क्लोज फिगर मेड बाय जॉईनिंग 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स बाय लाईन सेगमेंट. विद्यार्थी मित्रांनो, ट्रायंगल कसं तयार होतं बघा बरं? बाय जॉईनिंग 3 नॉन कोलिनियर पॉइंट. बघा हिअर दीज आर 3 नॉन कोलिनियर पॉइंट. याला काय करायचं आपण? जॉईन करायचं. बघा पॉइंट ए, पॉइंट बी अँड पॉइंट सी. बघा आपण याला ह्या पॉइंट ए आणि बी ला ह्या सेगमेंटने जॉईन केला आहे. बी आणि सी ला सुद्धा जॉईन केलेला आहे. ए आणि सी ला जॉईन केलेला आहे. सो ट्रायंगल इज मेड बाय जॉईनिंग 3 नॉन कोलिनियर पॉइंट बाय लाईन सेगमेंट. आता बघा इन दिस सेकंड फिगर देर आर 3 नॉन कोलिनियर पॉइंट. कोणते? पी क्यू आर. बघा पी क्यू आणि आर एका लाईन मध्ये पॉइंट आहे का? नो. एका लाईन मध्ये असेल दॅट इज कोलिनियर. These 3 points are not in a single straight line, so these are the non-collinear points. And when P and Q join by line segment, you will get the line segment PQ. And when we join Q and R by the line segment, you will get the line segment QR. And when we join P and R by line segment, we will get the segment PR. विद्यार्थी मित्रांनो, जे आपण 3 नॉन कोलिनियर पॉइंट लाईन सेगमेंट जॉईन करतो, then we will get a closed figure that is called triangle. Third figure, here X, Y and Z. These are the 3 non-collinear points, and when we join 3 non-collinear points by line segment, we will get the triangle. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं ट्रायंगल कसं तयार होतो? आठवा. When we join 3 non-collinear points by line segment. ठीक आहे. पुन्हा डेफिनेशन वाचू. अ ट्रायंगल इज ए क्लोज फिगर बाय जॉईनिंग 3 नॉन कोलिनियर पॉइंट बाय लाईन सेगमेंट. चला आपण ट्रायंगल काढूया. वी विल टेक द फर्स्ट 3 पार्ट्स ऑफ द ट्रायंगल शिकूया आपण आता. वी विल टेक 3 नॉन कोलिनियर पॉइंट. बघा 3 नॉन कोलिनियर पॉइंट घेतलेले आपण, एका लाईन मध्ये नाहीये. वी विल जॉईन. नेम ऑफ द पॉइंट इज एम, एन अँड एस. नाउ वी विल जॉईन एम अँड एन. दिस इज द लाईन सेगमेंट एम एन. When we join N and S, we will get the line segment NS. And when we join M and S, we will get the line segment MS. So the name of this triangle is triangle MNS. याला MNS म्हणू शकता, ट्रायंगल NSM म्हणू शकता, ट्रायंगल SMN म्हणू शकता, किंवा क्लॉकवाईज सुद्धा ट्रायंगल MSN म्हणू शकता, ट्रायंगल SNM म्हणू शकता, ट्रायंगल NMS सुद्धा म्हणू शकता. सो वी कॅन नेम दिस ट्रायंगल बाय 6 वेज. 6 प्रकारे या ट्रायंगलचं नाव सांगू शकतो. ठीक आहे, आता पार्ट्स पाहूया. पहिला काय बघा बरं? व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. कशाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? यु नो अँगल हॅज ओनली 1 व्हर्टेक्स. आणि ट्रायंगलला किती व्हर्टेक्स आहे? व्हर्टेक्स म्हणजे काय? कॉमन पॉइंट हिअर द 2 लाईन सेगमेंट जॉईन. ज्या 2 लाईन सेगमेंट ज्या एका पॉइंटवर जॉईन होतात दॅट इज द व्हर्टेक्स.
हा बघा, तो व्हर्टेक्स एम अँड इज द व्हर्टेक्स एन अँड इज द व्हर्टेक्स एस. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हर्टेक्स म्हणजे काय? टोक एक प्रकारचं. तर ट्रायंगलला किती टोक्स आहे बघा, काय किती टोक आहे बघा ना. हा एक टोक झाला, हा दुसरा टोक झाला आणि हा तिसरा टोक झाला. ठीक आहे ना, शिरोबिंदू म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. सो फर्स्ट वर्टायसिस इज पॉइंट एम, सेकंड इज एन अँड थर्ड इज एस. सो ट्रायंगल हॅज थ्री वर्टायसेस. नाव साइड्स ऑफ द ट्रायंगल बघा. पहिली साइड कोणती बघा? साइड एम एन. दिस इज द साइड एम एन. सेकंड साइड एन एस. ही बघा, साइड एन एस आहे. थर्ड साइड एम एस. सो ट्रायंगल हॅज थ्री साइड्स. ट्रायंगलला तीन साइड असतात, बरोबर. क्वाड्रिलेटरल चौकोनाला चार साइड असतात. ठीक आहे. चला, नाव द अँगल्स ऑफ द ट्रायंगल. अँगल शिकलोय विद्यार्थी मित्र आपण सेकंड चॅप्टर मध्ये. पहा बरं, फर्स्ट अँगल कुठं आहे? दिस इज द अँगल एम. द नेम ऑफ दिस अँगल इज अँगल एम. ठीक आहे, बघा, अँगल एम. या अँगल एमचं नाव थ्री लेटर काय होईल बघा? व्हेरी गुड. ट्रायंगल अँगल एन एम एस और अँगल एस एम एन असं बोलू शकता. सेकंड अँगल इज, पुढे आणखी एक अँगल दिसतो बघा, हा सुद्धा अँगल आहे. व्हॉट इज द नेम ऑफ दिस अँगल? नेम ऑफ दिस अँगल इज अँगल एन. आणि जर थ्री लेटर नाव असेल तर अँगल एम एन एस. अँड व्हॉट इज द नेम ऑफ थर्ड अँगल? सांगा, थर्ड अँगल कोणता आहे? अँगल एस. ठीक आहे, वन लेटर आणि थ्री लेटर मध्ये असेल तर अँगल एम एस एन म्हणू शकता किंवा अँगल एन एस एन म्हणू शकता. सो ट्रायंगल हॅज थ्री अँगल्स, बरोबर आहे. आणि आता पाहू नेम ऑफ द ट्रायंगल. या ट्रायंगलचं नाव आपल्याला सुद्धा नाव असतं. तर याचं नाव किती प्रकारे लिहू शकतो? वी कॅन राईट द नेम ऑफ दिस ट्रायंगल बाय सिक्स वे. फर्स्ट इज ट्रायंगल एम एस एन. क्लॉक वाईज बघा, क्लॉक वाईज ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे. एम पासून सुरू केलं तर ट्रायंगल एम एस एन. सेकंड ट्रायंगल एस एन एम. थर्ड ट्रायंगल एन एम एस, बरोबर आहे. एन एम एस, एन एम एस, ट्रायंगल एन एम एस. फोर्थ अँटी क्लॉक बघा, ट्रायंगल एम एन एस. फिफ्थ ट्रायंगल एन एस एम. अँड सिक्स ट्रायंगल एस एन एम. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा याला आपण याला एस एम एन सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, चला. नाव ऑब्झर्व द सेकंड ट्रायंगल. आता आपण सेकंड ट्रायंगल पाहू, आपण रिवाइज करूया. बघा, वी हॅव टेकन थ्री नॉन कोलिनियर पॉइंट. वेन वी जॉईन थ्री नॉन, बघा, पॉइंट पी, पॉइंट क्यू, पॉइंट आर. When we join this non-collinear point, we will get the closed figure that is called the triangle. आता ट्रायंगल तयार झाला. चला, आपण we will write down the parts of the triangle PQR. आता या ट्रायंगल PRQ चं किंवा PQR म्हणू शकता, PRQ काही म्हणू शकता. आपण सहा प्रकारे त्यातलं कोणतेही एक नाव घ्यायचं या ठिकाणी. चला, याचे पार्ट्स लिहू की पहिले काय लिहायचे? व्हेरी गुड, व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. व्हर्टायसेस म्हणजे काय विद्यार्थी मित्र? टोक. याला किती टोक आहे, किती शिरोबिंदू आहे? हा पी, पी, क्यू अँड आर. The vertices of the triangle is point P, point Q, point R. Now sides of the triangle. ट्रायंगलला किती साइड्स आहे? तीन. फर्स्ट साइड क्यू आर. कोणती साइडचं नाव पहिल्यांदा लिहू शकता? सेकंड साइड पी आर अँड थर्ड साइड पी क्यू. सो ट्रायंगल हॅज थ्री साइड. नाव विल राईट द नेम ऑफ द अँगल्स. अँगलचे नाव लिहू ह्या ट्रायंगलच्या. विच इज द फर्स्ट अँगल? बघा, अँगल पी. याचं नाव तुम्ही थ्री लेटर पण लिहू शकता. अँगल क्यू पी आर असा पण लिहू शकता. सेकंड अँगल क्यू. व्हेरी गुड, अँगल क्यू. अँड थर्ड इज, सांगा लवकर. व्हेरी गुड, अँगल आर. नाव ऑब्झर्व द थर्ड फिगर. आता आपण थर्ड फिगर पाहूया. बघा, काय थर्ड फिगर मध्ये पुन्हा वी हॅव टेकन द थ्री नॉन कोलिनियर पॉइंट. We will name the point that is E, F, G. When we join these three points by line segment, we will get the closed figure. बघा, आपण तिन्ही नॉन कोलिनियर पॉइंट जॉईन केले तर आपल्याला काय मिळाला? ट्रायंगल EFG. सो विल राईट द पार्ट्स ऑफ द ट्रायंगल EFG. बघा, हा विद्यार्थी मित्र, हा ट्रायंगलचा सिम्बॉल आहे. ट्रायंगल शब्द लिहा किंवा ट्रायंगलचा सिम्बॉल द्या. वाचायचं कसं? पार्ट्स ऑफ द ट्रायंगल EFG. याचे पार्ट्स लिहूया. सो फर्स्ट vertices of the triangle. सांगा लवकर पटकन. व्हेरी गुड, पॉइंट E, F and G. These are the vertices. Now sides of the triangle. Triangle किती साइड आहे? व्हेरी गुड, थ्री साइड. फर्स्ट साइड इज साइड EG. कोणती पण आधी लिहू शकता. सेकंड साइड EF. थर्ड साइड FG. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. नाउ विल राईट द
अँगल्स ऑफ द ट्रायंगल, याचे अँगल्स लिहूया. फर्स्ट अँगल ई हा पण लिहू शकता आधी. अँगल ई, ठीक आहे. या अँगलचं 3 लेटर नाव काय होईल? FEG और GEF. सेकंड अँगल, व्हेरी गुड, अँगल एफ. अँड थर्ड अँगल जी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, काय लक्षात आलं तुम्हाला याच्यावरून की ट्रायंगल हॅज 3 व्हर्टायसेस, ट्रायंगल हॅज 3 साइड अँड ट्रायंगल हॅज 3 अँगल्स. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. नाउ ऑब्झर्व द अनदर फिगर. ऍक्टिव्हिटी, फिल इन द ब्लँक. तुमच्यासाठी ऍक्टिव्हिटी आहे बघा. हिअर ट्रायंगल EFG इज गिवन. तुम्हाला काय सांगायचं आहे? विल राईट द नेम ऑफ द ट्रायंगल. ह्या ट्रायंगलचं नाव लिहायचं, 6 पैकी कोणतंही आहे. देन विल राईट द व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. ह्याचे व्हर्टायसेस लिहायचे. देन राईट द साइड्स ऑफ द ट्रायंगल. याच्या साइड्स लिहायच्या. ठीक आहे. यु नो देअर आर 3 साइड. देन राईट द अँगल्स ऑफ द ट्रायंगल. ह्या ट्रायंगलचे तुम्हाला अँगल पण लिहायचे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. फर्स्ट अँगल, सेकंड अँगलचं नाव लिहायचं पुन्हा मग बघा. राईट द थर्ड अँगल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. ठीक आहे. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्वतः पण एक 3 नॉन कोलिनियर पॉईंट घ्या, ट्रायंगल काढा आणि त्याचे हे सर्व पार्ट्स लिहायचे. आणि तुम्ही यू कॅन मेक द ट्रायंगल विथ द हेल्प ऑफ स्टिक, मॅथ स्टिक. काड्यापासून पण तुम्ही ट्रायंगल तयार करू शकता. 3 काड्या चिपकवायच्या. ठीक आहे. आणि त्याच्यापासून ट्रायंगल तयार करायचा आणि स्वतःच नाव द्यायचं आणि त्याचे पार्ट्स लिहून काढायचे. कराल ना? व्हेरी गुड.